नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर सुरळीची वडी ही महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल ती. त्याचं साहित्य पाहूया आपण. इथे मी अर्धा वाटी दही घेतलं आहे, तसंच बेसन घेतलं आहे. तर पाणी अर्धा वाटी पाणी आणि पाव वाटी, हे एकदम इम्पॉर्टंट आहे. पाण्याचं प्रमाण जेवढं मी सांगते तेवढंच घ्यायला पाहिजे. 2 मिरच्या, आलं, मग लिंबाचा रस, मीठ, हळद आणि वरती गार्निशसाठी कोथिंबीर, आणखीन थोडं ताजं खोबरं खवलेलं, आणि फोडणीसाठी राई, कढीपत्ता आणि हिंग. तर चला आपण आता चालू करूया. इथे मी बेसन घेतलं आहे एका बोलमध्ये, त्याच्यामध्ये ते दही घातले मी. हे सगळ्याचं एकच माप आहे हां. मग हळद आणि मीठ घातलं त्याच्यामध्ये, आणि ते पाणी होतं ना, पाणी पण आपलं मापाचं, नाहीतर तुमच्या सुरळीच्या वड्या नीट होणार नाही, म्हणजे माझ्या रेसिपीप्रमाणे हां, कुकरमध्ये. तर आता इथे मी चांगलं ते मिक्स करते, पण बेसन असल्यामुळे त्याला गुठळ्या येण्याच्या शक्यता आहे. म्हणून मी मिक्स केल्यानंतर मी ते चाळणीमधून चांगलं गाळून घेते. मध्ये मध्ये दिसतात ना गोळे गोळे आलेले, तेवढे, बाकी काही नाही. आता हे आपण चांगलं गाळून झाल्यावर बघा, त्याचं एवढं स्मूथ असं आलं पाहिजे हां. आता मगाशी मी 2 मिरच्या आणखीन आलं दाखवलं होतं ना, त्याचं मी बारीक केलं आहे वाटून, आणि ते घातलं आहे. आणि लिंबाचा 1 चमचा रस, हे ॲप्रॉक्सिमेटली हां, लिंबाचं. आणि मिरची पण तुम्हाला 2च्या बदली 1 घालते, आणि माझी मिरची एवढी तिखट नव्हती म्हणून त्या 2 घेतलेल्या मी. आता हे चांगलं मिक्स करा. आणि आता हे आपण कुकरमध्ये शिजवणार. हे ॲक्च्युली तुम्ही असं करायला गेलं तर खूप कठीण जाते. ते बरोबर कळलं पाहिजे कधी थांबवायचं. ते कुकरमध्ये आपल्याला काय बघायला नाही लागत. इथे मी आता 3 शिट्या होईपर्यंत ते कुकरमध्ये ठेवीन. चला, झाली आहे. तर कुकर थंड होऊ द्या. इथे मी बाकीची तयारी करून ठेवली आहे, कारण हे गरम गरम असतानाच आपल्याला ते स्प्रेड करायला लागते. तर काय तुम्हाला ताट किंवा कशात पाहिजे असेल ना, ते पहिलंच काढून ठेवायचं स्प्रेड करायसाठी. आता हे गरम गरम असतानाच आपण ते पाहू शकतात. मी इथे बोर्ड घेतला आहे, किंवा ताट पण मी घेऊ शकतात, आणि पटापट करतात. माझ्याकडे ते आता ना पट्टा आहे ना, मी केक करते म्हणून माझ्याकडे सगळ्या सामान आहे. पण तुम्ही तुमचा कलथा किंवा अजून काही घेऊ शकतात हे स्प्रेड करायला. ठीक आहे. हे दुकानात मिळते, जिकडे केक विकतात ना तिकडे तुम्ही विचारलं तर तुम्हाला असं मिळेल. आता ते थंड होईपर्यंत आपण इकडे फोडणी देऊया. इथे तेल घ्या, चांगलं तेल तापलं की आपण राई घालूया. राई चांगली तडतडलेली दिसते ना, मग त्यानंतर आपण ते कढीपत्ता घालूया आणि थोडंसं हिंग. आता फोडणी थंड होऊ द्या, आपल्याला फोडणी गरम गरम नको आहे. आता इकडे आपण सुरळीच्या वड्या, आपण ते दही केलेलं स्प्रेड, तिकडे आपण 1 इंच, साधारण तुम्हाला पाहिजे तेवढं, पण 1 इंचाच्या आपण या पट्ट्या कापूया. आणि मी ताटाला खाली तेल बिल काही लावलेलं नव्हतं हां, नुसतं असंच ठेवलेलं आहे. तरी बघा चिकटत नाही, तर स्मूथ एकदम निघते बघा. वा, आहे सोपं, पण जरा आपल्याला मापाच्या इकडे लक्ष द्यायला लागते, बाकी काही नाही. आणि हे दुपारी चहाबरोबर किंवा असंच खायला छान लागतं. झालं, आपल्या सुरळीच्या वड्या तयार व्हायला आल्यात. आता सुरळीची वडीमध्ये आपण करतो ना, तर हे गोल करायच्या आधी आपण खोबरं आणखीन कोथिंबीर घालतो पहिला, आणि मग अशी फोडणी देतो. पण मी आता इथूनच असं ते खोबरं, ताजं खोबरं आणखीन कोथिंबीरची फोडणी देतो.
सुरळीच्या वडीला गुजरातीमध्ये खांडवी बोलतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.